ओके, शिन पेन बऱ्यापैकी रनंतर कॉमन असतं. सडनली आपण स्पीड जेव्हा आपण स्पीड आणि डिस्टन्स वाढवतो त्यावेळेला शिन पेन आपल्याला जाणवू शकतं. आता इथे बोन आहे, पण त्याच्या बाजूला एक मसल आहे. सो आपण ती मसल रिलॅक्स करण्याचा ट्राय करूया. सोबत करायचं आहे. जस्ट लाय डाऊन फर्स्ट. एक पाय जवळ घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पायावर आपण काम करणार. जो फ्लॅट आहे त्याच्यावर आपण वर्क करतो आहे. सो पहिली मूवमेंट जी आहे ती आहे, आपल्याला पहिले आपला शिनचं जे मसल आहे ते कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. सो पाय जो आहे तुमचा जवळ घ्या. इन दॅट प्रोसेस नी थोडं वर आलं, इट इज ओके. सो पाय तुमच्याकडे ओढून घ्यायचा. सो आता तुमची मसल टाईट झाली. थोडंसं लॅटरली बाहेर पाय वळवला तर तुमची ती शिनच्या बाजूची जी मसल आहे टिबियालिस, ती मसल कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला स्लोली रिलीज करायचं आहे. पाय बाहेर टर्न करायचा हळू, अगदी एकदम स्लोली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. या रिलॅक्सेशन एक्सरसाइजेसमध्ये मूवमेंट फार कमी असतात. फक्त स्लोली करायचं सो दॅट मसल रिलॅक्स होते आणि आपलं पेन रिलीफ होऊन जातं. सो पुन्हा एकदा आपल्याला करायचं आहे. सो पहिले पाय आतमध्ये ओढायचा, थोडासा बाहेर 5-10 डिग्री बाहेर करा, म्हणजे टिबियालिस अँटेरियर मसल पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होईल. तुम्ही जर फील केलं तर तुम्हाला पाय जेव्हा आत घेता त्यावेळेला हे मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्याचं तुम्हाला लक्षातसुद्धा येईल. सो पाय आतमध्ये घ्या, थोडासा 5 डिग्री 10 डिग्री बाहेरच्या डायरेक्शनने वळवा. कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि आता आपण स्लोली रिलॅक्स करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. वन मोर टाईम. आतमध्ये ओढायचा, पंजा आपल्याकडे, थोडासा बाहेर टर्न करा. त्याच्यामध्ये तुमची मसल कॉन्ट्रॅक्ट होणार समोरची. आणि ग्रॅज्युअली मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स करा. दोन्ही पाय सरळ करून तुम्ही जस्ट फील करायचा जरी प्रयत्न केला की दोन पायाच्या फिलिंगमध्ये आपल्याला काय अंतर जाणवतं आहे, तरी तुम्हाला लक्षात येईल की आता हा पाय तुम्हाला लाईट वाटतो आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर. हे सेन्सेशन्स आपल्याला फील करायचे असतात की काय चेंज वाटतो आहे, काय डिफरन्स वाटतो आहे. आता सेम गोष्ट आपण दुसऱ्या साईडला रिपीट करणार आहे. तर पहिले आपण उजव्या पायावर काम केलं, आता डाव्या पायावर वर्क करणार. म्हणून उजवा पाय जवळ घ्यायचा आहे. पुन्हा त्याचा मसल आतमध्ये टिबियालिस कॉन्ट्रॅक्ट करायची. थोडंसं बाहेर पाय टर्न करायचा, म्हणजे टिबियालिस प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सगळा फोकस आपला ह्या ज्या हाड आहे आपलं, या हाडाच्या ही बाहेरच्या बाजूने जी जाडी मसल आहे त्या मसलवर असायला हवं. पुन्हा एकदा करू. आतमध्ये खेचायचं, थोडंसं पाय 5 डिग्री 10 डिग्री बाहेर करायचा, ती मसल कॉन्ट्रॅक्ट होते. आणि मग स्लोली रिलॅक्स करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. वन लास्ट टाईम. पाय आतमध्ये खेचा. या प्रोसेसमध्ये गुडघावर गेला दॅट इज ओके. आणि थोडं लॅटरली पाय बाहेर जर वळवलं आपण तर ती मसल प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्ट केली आहे. आता आपल्याला स्लोली ती रिलॅक्स करायची. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हे एक्झरसाइजेस दिसायला जरी खूप सिम्पल असतील ना तरी ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि 1 or 2 सेशनमध्ये सुद्धा आपलं पेन बऱ्यापैकी रिलीफ होतं. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेला आपण वर्कआउट करतो आहे किंवा आपण रन करतो आहे त्याच्या इमिजिएटली नंतर नाही करायचे. एक 24 तास गेल्यानंतर रिलॅक्स पडून ब्रेनचं आणि मसलचं थोडंसं कनेक्शन होईल अशा पद्धतीने ते एक्झरसाइजेस करा. तुम्हाला डेफिनेटली त्याचा बेनिफिट होईल. थँक्यू सो मच.